ओम सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। 10वा अध्यायामधला 20वा श्लोक आज आपण बघणार आहोत। तर हा श्लोक काय आहे? अहमात्मा गुढाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्य मध्यम च भूतानाम अंत एव च। तर बघा, अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे। यामध्ये भगवंत काय म्हणतात? अहम आत्मा गुढाकेश। बघा, हाच तर फरक आहे जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये। आता इथे भगवंत अहम कृष्ण म्हणत नाही, अहम आत्मा म्हणतात। आणि आपण काय म्हणतो? जेव्हा आपण अहम म्हणतो म्हणजे मी म्हणतो, तेव्हा मी आपण व्यक्ती म्हणून संबोधतो। मी रामाराव आहे, मी रामकृष्ण आहे, मी गोपालकृष्ण आहे। जे आपण इथे ह्या शरीराला मी म्हणतो, पण भगवंतांनी इथे शरीर धारण केलेलं आहे। त्यांना पण नामरूप आहे, पण ते त्या नामरूपाशी एक होत नाही। ते म्हणत नाही की अहम कृष्ण, ते म्हणतात अहम आत्मा गुढाकेश। अरे अर्जुना, मी आत्मा आहे, तुला मी दिसतो नामरूपधारी कृष्ण, पण हे माझं मायावी रूप आहे। माझ्या मायेच्या आश्रयाने मी हे रूप धारण केलेलं आहे। हे माझं खरं स्वरूप नाही, माझं खरं स्वरूप आत्मस्वरूप आहे। म्हणून मी काय आहे? मी आत्मा आहे। मी कृष्ण नसून मी आत्मा आहे। अहम आत्मा गुढाकेश सर्वभूतशयस्थित। म्हणजे मी कसा आहे? मी जर कृष्ण असतो तर मी एकाच ठिकाणी असतो, पण मी आत्मा आहे। त्यामुळे मी सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करणारा आहे। सगळे जीवजंतू, ह्या जगामध्ये जेवढे काही प्राणी आहे, मनुष्य प्राणी आहे, जंतू आहे, जीव आहे, त्या सगळ्यामध्ये मी आहे। मीच त्यांचा आत्मा आहे। म्हणजे आत्मरूपानं आपण सगळ्यामध्ये राहू शकतो, कारण ते चैतन्य आहे, ते निर्गुण निराकार चैतन्य आहे। पण आपण शरीर रूपानं सगळ्यामध्ये राहू शकत नाही। आता बघा, भक्त, काही भक्त रामाचे असतात, काही कृष्णाचे असतात, काही शिवाचे असतात, काही विष्णूचे असतात। तेव्हा इथे आपण म्हणू शकत नाही की भक्त म्हणू शकत नाही की कृष्ण सगळ्यामध्ये आहे। कारण जे रामाचे भक्त आहेत ते म्हणतात की राम सगळ्यामध्ये आहे, कृष्णाचे भक्त ते म्हणतात कृष्ण सगळ्यामध्ये आहे, शिव म्हणतात ते शिव सगळ्यामध्ये आहे। पण इथे आत्मा मात्र, तिथे नामही नाही आणि रूपही नाही, तिथे कृष्णही नाही, रामही नाही, शिवही नाही। तिथे आहे ते केवळ चैतन्य, चैतन्याचा सागर, ओतप्रोत भरलेलं चैतन्य आहे ते। म्हणून भगवान इथे म्हणतात की मी आत्मा आहे, अहम आत्मा गुढाकेश। आणि मी कसा आहे? सर्वभूतशयस्थित, म्हणजे सगळ्या भूतांमध्ये, सगळ्या भूतांच्या हृदयामध्ये मी विराजमान आहे। म्हणजे ह्या जगामध्ये तुम्ही जे काही बघता, त्या सगळ्याचा आधार भगवंत आहे, त्या सगळ्याचा आधार आत्मा आहे। तो आत्मा सगळ्याचाच आत्मा आहे। तो फक्त काही एका विशिष्ट व्यक्तीचा आत्मा नाही, तो सगळ्यांमध्येच आहे। कारण विद्युत आहे, त्या विद्युत सगळीकडेच आहे। तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला नामरूप आढळतं, त्या त्या ठिकाणी तो आत्मा आहेच, त्याचा आधार तो आत्माच आहे। आणि तोच आत्मा आपल्यामध्ये सुद्धा आहे। मग आपल्यामध्ये आत्मा आहे आणि भगवंतामध्येही आत्मा आहे। मग आपण भगवंतापासून काय वेगळं झालेलो आहे?
भगवंत जरी ते नामरूप धारण करतात, पण त्यांना पूर्ण जाणीव असते की ते आत्माच आहेत, ते परमात्माच आहेत, ते ब्रह्मच आहेत. ही जाणीव त्यांना कायमची असते. ते एखाद्या नटाप्रमाणे ह्या जगामध्ये अवतार कार्य करत असतात, पण ते कधीही त्या रूपाशी किंवा त्या नामरूपाशी एक होत नाही. त्यांना माहिती असते की आपण या जगामध्ये आलेलो आहे, आपल्याला काही कार्य करायचं आहे, ते कार्य संपून आपल्याला परत जायचं आहे, हे त्यांना पूर्ण जाणीव असते. पण जीवाला मात्र ती जाणीव नसते. जीवाचं ज्ञान अल्प असते. भगवंत सर्वज्ञ असतात आणि त्यांना त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान सतत असते. त्यांना त्याचा कधीच विसर पडत नाही. पण आपण काय या जगावर आसक्त होतो, आपण या शरीरावर आसक्त होतो आणि म्हणून आपल्याला जीवत्व प्राप्त होते. म्हणजे आपण स्वतःला शरीरापासून कधी वेगळं समजतच नाही. म्हणजे या शरीराशी एवढा आपण एकात्म होतो की आपण शरीरापासून वेगळं आहो ही जाणीवच आपल्याला शेवटपर्यंत नसते. म्हणजे अज्ञानामुळे आपलं ज्ञान झाकलेलं आहे, पण भगवंतामध्ये अज्ञान नसतेच. ते ज्ञानस्वरूप आहे. त्यांना सगळं काही माहिती आहे. जन्म घेण्यापूर्वी माहिती आहे, जन्म घेतला तेव्हाही त्यांना माहिती आहे, आणि ते शरीर सोडतात तेव्हाही त्यांना माहिती असते की आपलं लीला कार्य संपलेलं आहे. इथे आपण जीवत्व पत्करलेलं आहे कारण आपण या जगाशी आणि या शरीराशी आसक्त झालेलो आहे. आपण यालाच खरं समजलो आहे. आपण यापासून वेगळं आहे ही जाणीवच आपल्याला नाही. जणू काही कोणी आपले डोळे झाकून टाकलेले आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. ह्या अज्ञानानं जीवाचं ज्ञान झाकून टाकलेलं आहे. ही माया आहे हे त्याला कळत नाही आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये मोह निर्माण होतो. मुह्यन्ति जंतवः म्हणजे सगळे जीव त्या भगवंताच्या मायेमध्ये आसक्त होतात, कारण त्यांना हे कळत नाही की हे खरं नाही, हे सगळं खोटं आहे, आपण आत्माच आहोत, हे ज्ञान त्यांना नसतं. आणि म्हणून ते या जगाच्या मोहात पडतात आणि पुन्हा पुन्हा जगामध्ये येतात, पण स्वतःचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. अहम आदिश्य मध्यंच भूतानाम अंत एव च. तरी ते पुन्हा भगवंत काय म्हणतात, मी आदी आहे, अंत आहे आणि मध्य पण आहे. म्हणजे हे जे काही जीव आहे, ह्या जीवाची सृष्टी पण माझ्यापासूनच झालेली आहे. म्हणजे सृष्टी, स्थिती आणि प्रलय हे तीनही मीच करत असतो. म्हणजे हे भगवंताला माहिती असते की हे सगळे जे प्राणी आहे त्यांच्यामध्ये मी आहे आणि ते माझ्यामध्ये आहे, ही जाणीव भगवंताला असते. आता समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये कितीतरी प्रकारचे प्राणी असतात. तिथे मगर असतो, मासे असतात आणि काय काय असतं. आता हे कितीतरी प्रकारचे जिथे जंतू आणि प्राणी आहे, त्या समुद्रामध्येच ते जन्म घेतात, त्या समुद्रामध्येच ते राहतात आणि त्या समुद्रामध्येच मरतात. आता समुद्राला सगळं माहिती आहे. समुद्राला माहिती आहे की हे माझ्यामध्येच जन्माला आले, माझ्यामध्येच राहतात आणि माझ्यामध्येच मरणार आहे. पण त्या सगळ्या प्राण्यांना कुठे माहिती आहे? तसं भगवंताला माहिती आहे की ही सगळी सृष्टी माझ्यापासून झालेली आहे, माझ्यामुळेच चालत आहे आणि मीच हे सगळं नष्ट करणार आहो, हे भगवंताला चांगल्या प्रकारे माहिती असते. पण जीवाला त्याचं ज्ञान नसतं. म्हणून आपल्याला उपनिषदसुद्धा हेच सांगतात. तैत्तरीय उपनिषदामध्ये भृगु शिष्य आपल्या गुरुकडे जातो. गुरु असतो आरुणी, आणि आरुणीला विचारतो की गुरुदेव, मला ब्रह्माचं स्वरूप सांगा, ब्रह्म काय आहे ते सांगा. तेव्हा इथे गुरुदेव काय म्हणतात, ऋषी म्हणतात, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व.
तद्ब्रह्मेती. तर इथे म्हटलं आहे की यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्यामधून हे सगळे जीव उत्पन्न होतात, सर्व भूतानी जायन्ते जन्म घेतात, येन जातानी जीवंती जन्म घेतल्यानंतर हे सगळे जीव ज्यामध्ये वास करतात, ज्यामध्ये ते राहतात, आणि यत प्रयंती अभिसंविशंती, आणि शरीर सोडल्यानंतर ते ज्यामध्ये परत जातात, जिथे परत जातात ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म तू जाणून घे. तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती, ते ब्रह्म आहे आणि ते तू जाणून घेतलं पाहिजे. हे सगळे भूत ज्यामधून आलेले आहे, हे भूत ज्यामध्ये वास करत आहे आणि शेवटी हे भूत ज्या ठिकाणी परत जाणार आहे ते आहे ब्रह्म. त्या ब्रह्मामधूनच हे सगळे आलेले आहे, जीव जंतू त्याच्यामध्येच वास करत आहे आणि त्याच्यामध्येच पुन्हा परत जाणार आहे. ते ब्रह्म आहे आणि ते तू जाणून घे. म्हणजे इथे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. माहिती असून काय उपयोग आहे? आपण ईश्वरापासून आलो, ईश्वरामध्येच राहतो, ईश्वराकडेच परत जाणार आहो हे माहिती आहे, पण आपल्याला अनुभव नाही ना. नुसतं वाचून किंवा ऐकून माहिती असणं वेगळं आणि तसा अनुभव घेणं हे वेगळं. तर इथे ते जाणून घे, आणि जाणून घेण्यामध्येच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. हे आपण जाणून घेतलंच पाहिजे की आपण आलो कुठून. बघा, आपल्या स्वतःबद्दल आपल्याला किती अज्ञान आहे. आपण हा प्रश्न कधीही विचारत नाही की अरे मी आलो कुठून, जन्मापूर्वी मी कुठे होतो आणि मी कुठून आलो, आणि आता मी मेल्यानंतर जाणार तरी कुठे. म्हणजे मी कुठून आलो हे पण माहिती नाही, जाणार कुठे हे पण माहिती नाही. म्हणजे आपण अज्ञानामध्येच सारं जीवन जगत असतो. मी कुठून आलो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्नही करत नाही, कुठे जाणार आहे हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त ह्या जगाला बघतो आपण, म्हणजे आपल्याला हे जगच दिसते, आपल्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ कळत नाही. आता वर्तमानात आपल्याला हे जग दिसते आणि आपल्याला वाटतं की हे जगच आहे. पण जर आपण थोडा विचार केला, जर थोडा आपण विवेक केला, तर आपल्याला कळायला वेळ लागणार नाही की मेल्यानंतर मनुष्याचं काय होतं, आपण कुठे जातो. म्हणजे आपण जातो, हे शरीर सोडून आपण जातो, हे शरीर इथेच पडून राहतं. म्हणजेच आपण शरीर नाही, हे शरीर सोडल्यानंतरसुद्धा आपण आहोच आणि हे शरीर घेण्यापूर्वीसुद्धा आपण होतोच. मग आपण कुठे होतो आणि शरीर सोडल्यानंतर आपण जाणार कुठे, याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसते. इथे ऋषी म्हणतात की ते आपण ब्रह्मामधूनच आलेलो आहे, आपण ब्रह्मामध्येच वास करत आहोत आणि ब्रह्मामध्येच आपण परत जाणार आहोत. म्हणजे आपलं स्वरूप ब्रह्मच आहे. हे जे आपण स्वतःला शरीर म्हणतो हा केवळ एक भास आहे, हे नामरूप म्हणजे काही खरे नाही. आपण कायमचं राहणार आहो, आपण अमर आहो, आपण होतो, आजही आहो आणि भविष्यातही राहणार आहो. अशी कोणतीही वेळ नव्हती की जेव्हा आपण नव्हतो. आपण नेहमीच होतो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपण नेहमीच होतो. पण आपल्या अज्ञानामुळे आपल्याला या जगामध्ये पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू घ्यावा लागतो. आणि जेव्हा हे अज्ञान दूर होईल तेव्हा आपल्याला कळेल की अरे हा किती मूर्खपणा होता. आपण तर कधी जन्म घेतला नाही आणि कधी आपला मृत्यू आला नाही. आपण तर आत्माच होतो, आपल्यामध्ये कधीही काही परिवर्तनही झालं नाही आणि आपल्यामध्ये नेहमीच ज्ञान होतं, नेहमीच आनंद होता. पण हा भ्रम झालाच कसा? जेव्हा हे अज्ञान दूर होईल तेव्हाच आपल्याला हे रहस्य कळेल. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपण ह्या जगाला चिकटून राहू आणि आपल्याला हे कधी कळणार नाही की आपण ह्या शरीरापासून, ह्या जगापासून वेगळं आहो.
आपलं अस्तित्व वेगळं आहे याचं ज्ञान आपल्याला होत नाही. पण ते भगवंताला मात्र ज्ञान आहे. कारण भगवंत म्हणजे परब्रह्मच आहे. त्या ब्रह्मानेच एक रूप धारण केलेलं आहे आणि प्रत्येक युगामध्ये भगवंताला रूप धारण करावं लागतं. कारण ह्या जगामध्ये मनुष्याचं एवढं पतन होतं, एवढी अधोगती होते की तो पूर्णपणे नास्तिक बनतो. तो देवावर विश्वास ठेवत नाही, त्याच्या कर्मावर विश्वास ठेवत नाही, पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही, तो कशावरच विश्वास ठेवत नाही आणि नुसता अधर्म करायला लागतो. आणि ह्या जगातली सुख, ह्या जगातलं ऐश्वर्य जास्तीत जास्त भोगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो जडवादी होतो, तो भौतिकवादी होतो आणि पूर्णपणे स्वतःला विसरून जातो. आणि अशा वेळेस मग या जगामध्ये अनाचार अत्याचार वाढतात. कारण त्यांना कशाची भीतीच राहत नाही. ते स्वतःलाच देव समजतात. त्यांना वाटतं की आपल्याला देवाची काय गरज आहे, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे सगळंच आहे, देवाची गरज काय आहे. म्हणजे ते देवालासुद्धा मानत नाही. आणि जेव्हा अशी वेळ निर्माण होते तेव्हा पृथ्वीवर पापाचा भार वाढतो, पापाचा बोजा वाढतो. ही पृथ्वी तो बोजा धारण करू शकत नाही. म्हणजे जर तो बोजा वाढला तर कधीही प्रलय होऊ शकतो, कधीही ह्या जगाचा विनाश होऊ शकतो. म्हणून भगवंताला अवतार घेऊन यावं लागतं. पुन्हा लोकांना काय खरं आहे काय खोटं आहे ते सांगावं लागतं. भगवान श्री रामकृष्ण यावेळेस आले, त्यांनी कितीदा लोकांना सांगितलं की जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण आहे, याच्यामध्ये तो ईश्वरच आहे, याच्यामध्ये ते परब्रह्मच आहे. त्यांना स्वतः सांगावं लागलं. लोकांचा विश्वास बसत नव्हता. म्हणजे सहजासहजी विश्वास बसत नाही म्हणून अवतार येतात. ते स्वतः अनुभूती घेतात. त्यांना जरी ते ज्ञान असलं तरी ते साधना करून अनुभव प्राप्त करतात लोकांना दाखवण्यासाठी की तुम्हीसुद्धा ती अवस्था प्राप्त करून घेऊ शकता. पण तुम्ही या जगामध्ये कशा प्रकारे जीवन जगले पाहिजे हे भगवंत स्वतःच्या जीवनाद्वारे आपल्याला दाखवून देतात. मग आपण त्यांचं अनुसरण करतो आणि हळूहळू अनुसरण केल्यामुळे आपल्यामधलं अज्ञान दूर होते. भगवंताची आपल्यावर कृपा होते. भगवंत त्यांच्या मायेचं आवरण दूर करतात आणि तेव्हा आपल्याला सत्य काय आहे हे कळते. आणि सत्य काय आहे हे कळल्यानंतर मग आपल्याला पुन्हा या जगामध्ये येण्याची गरज पडत नाही. आणि आपल्याला आश्चर्य वाटते की हे एवढं सगळं आपल्यामध्ये होतं, नेहमीच होतं, पण याचा आपल्याला विसर पडलाच कसा. तर हे आहे जीवाचं नेचर, हा आहे जीवाचा स्वभाव. जीव नेहमी अज्ञानामध्येच राहतो. पण भगवंत मात्र जरी अवतार घेतात तरी त्यांना जाणीव असते. म्हणून भगवान काय म्हणतात ते म्हणत नाही अहम कृष्ण अहम आत्मा. अरे अर्जुना, मी आत्मा आहे. तू मला हे एवढंसं शरीर समजू नको. मी सर्वव्यापी आत्मा आहे. हे जे जे काही तू बघतो आहे कोटी कोटी ब्रह्मांड ते सगळे माझ्यामध्ये आहे, माझ्यापासून निर्माण झालेले आहे, माझ्यामध्येच वास करत आहे. मी तर तो चैतन्य सागर आहे. हे सगळे सागरामध्येच आहे आणि हे परत मृत्यूनंतर माझ्याकडेच परत येणार आहे. हे भगवंताला माहिती असते की आपण आत्मस्वरूप आहोत, आपण ब्रह्मस्वरूप आहोत. आपल्याला जन्म नाही, मृत्यू नाही, जरा नाही, व्याधी नाही. आपलं स्वरूप आनंदमय आहे, आपलं स्वरूप ज्ञानमय आहे. याची जाणीव भगवंताला असते. म्हणून त्याला ह्या जीवाची कीव येते, दया येते. तर ह्या जीवामध्ये सगळं काही आहे, पण हा विसरलाच कसा. मी आत्मा आहे, हा जीव पण आत्माच आहे, हा माझाच अंश आहे. मी आणि तो काही वेगळा नाही. जीव ब्रह्मैव नापरः. जीव आणि ब्रह्म काही वेगळे नाही. जीव आणि ब्रह्म एकच आहे. पण मध्ये अज्ञान आलेला आहे, अज्ञानाचा पडदा. तो अज्ञानाचा पडदा दूर करण्यासाठी भगवंताला शरीर धारण करावं लागतं. तरीसुद्धा त्यांना जाणीव असते की त्यांनी शरीर धारण केलं, पण हे शरीर काही खरं नाही. भगवान श्री रामकृष्ण बघा,
त्यांचा फोटो लावलेला होता पवारी बाबाच्या आश्रमात. काही भक्त म्हणाले की पवारी बाबाच्या आश्रमामध्ये तुमचा फोटो आम्ही बघितला. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले, ती तर बाहेरची खोळ आहे, तो फोटो काही खरा नाही, ते बाहेरचं आवरण आहे. म्हणजे मी आत्माच आहे. त्यांनी फोटो लावला माझ्या शरीराचा, पण ते काही खरं नाही. एकदा ते कामारपू करून जायला निघाले शिरूरला. खूप लोकांची गर्दी झाली. अरे म्हणे, हृदय एवढे लोक कशाला आले? म्हणजे मामा तुम्ही पितांबर घातलेलं आहे, पान खाल्लेलं आहे, तुमचं सौंदर्य खूप दिसत आहे, तुम्ही अतिशय सुंदर दिसत आहात, म्हणून लोक तुम्हाला बघायला आले. तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले की हे लोक हे बाहेरची खोळच बघतात, ह्याच्या आतमध्ये काय आहे त्याला बघत नाही, ह्या खोळीचीच त्यांना भुरळ पडते. तेव्हा मी जाणार नाही. त्यांनी कॅन्सल केलं जायचं आणि त्यांना वाटतं की लोक हे शरीरच बघतात, पण याच्या आतमध्ये कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. याच्या आतमध्ये परमेश्वर आहे, परब्रह्म आहे, याची त्यांना जाणीव नाही. म्हणजे अवतारांना लहानपणापासूनच जाणीव असते की त्यांनी देहधारण केलेला आहे काही कारणामुळे, पण तो काही त्यांचा खरा स्वभाव नाही, हे ज्ञान त्यांना असते. आणि म्हणून भगवंत येथे म्हणतात, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित, अहम आदिश्य मध्यम च भूतानाम अंत एव च. आणि मी सगळ्या भूतांचा आदी, मध्य आणि अंत आहे. सगळे माझ्यामधून येतात, माझ्यामध्ये राहतात आणि माझ्यामध्येच विलीन होतात. कारण मी तो चैतन्याचा सागर आहे, मी परब्रह्म आहे, मला मर्यादा नाही, मी अनंत आहे आणि हे सगळं विश्वब्रह्मांड माझ्यामध्ये आहे, ह्याची जाणीव त्या भगवंताला असते, पण जीवाला नसते. म्हणून जीवाने ते आपलं त्यांचं स्वरूप जाणून घ्यावं, हेच भगवंत सांगत आहे. आणि हेच आपलं उपनिषद पण सांगत आहे की ते तू जाणून घे, ज्यामधून हे सगळे जीव येतात, ज्यामध्ये वास करतात आणि ज्यामध्ये ते परत विलीन होतात, ते ब्रह्म आहे आणि ते तू जाणून घे. जाणून घेण्याशिवाय उपाय नाही, पर्याय नाही, असं आपलं उपनिषद पण सांगतात आणि भगवान पण सांगतात. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेला आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.